आईने दुसरं लग्न केलं, बाप लहानपणी सोडून गेला. विद्यार्थिनी आई वडिलांविषयी बोलताना ढसाढसा रडली. अगदीच काळजाला भिडणारा असा व्हिडिओ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात जन्म देणाऱ्या आई वडिलांचे स्थान सर्वात वरच्या स्थानी असते. जन्मापासून प्रत्येकालाच आई वडिलांचा सहवास आणि प्रेमाची ओढ असतेच. आई वडिलांकडून मिळालेलं प्रेम, शिकवण लहानपणापासून मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. मात्र अनेकदा काही बेजबाबदार पालक मुलं जन्माला घालतात, पण आपापसातली भांडणांमुळे मुलांपासून वेगळे होतात. अनेकदा आई वडिलांमधील एक जण मुलांचा सांभाळ करतो, तर कधी कधी दोघेही मुलांना वाऱ्यावर टाकून आपापले मार्ग निवडतात. सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या आयुष्यातील हेच दुःख सांगताना दिसत आहे. आजकाल समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळे आई वडील देखील मुलांचे शत्रू होऊ शकतात, यावर तुमचा विश्वास बसेल. आई बापाच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते. त्यांनी आपल्याला जवळ घ्यावं, जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं, परंतु कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही. खरं तर आई वडिलांचा घटस्फोट होतो किंवा त्यांचं पटत नाही, म्हणून ते मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जातात. अशा अनेक घटना तुम्ही आजवर मालिका किंवा चित्रपटांमध्येच पाहिल्या असतील. खऱ्या आयुष्यात अशा घटना फार क्वचित ऐकायला मिळतात. आता अशीच घटना समोर आली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शालेय विद्यार्थिनी एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात गेली असून यावेळी व्याख्यानानंतर सर्व मुली आपापल्या आई वडिलांविषयी मनोगत व्यक्त करतात. यावेळी एका विद्यार्थिनीने आई वडिलांविषयी बोलताना ढसाढसा रडायला सुरुवात करते. ती म्हणते, मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नाही, ते आम्हाला सोडून निघून गेले. आज मी हे व्याख्यान ऐकलं तेव्हा असं वाटलं की आज ते असते माझ्या बरोबर तर किती बरं झालं असतं. मी सगळ्यांचे वडील बघते, त्यांचं प्रेम बघते, पण मला असं प्रेम कधीच मिळालं नाही. खरंच वडील पाहिजेत, ज्यांना नसतात त्यांनाच कळतं. आता माझी आई पण नाही, तिने पण दुसरं लग्न केलं, ती सुद्धा निघून गेली. मी माझ्या आजी आजोबांबरोबर राहते, त्यांनीच माझा सांभाळ केला. विद्यार्थिनीचं हे मनोगत ऐकून बाजूला उभं राहिलेला व्याख्यान देणारा व्यक्ती आणि इतर मुलीही रडायला सुरुवात करतात. मी खूप लहान असताना माझे वडील मला सोडून गेले होते. मी त्यांना पाहिलंही नाही, पण आज ऐकलं. मला खरंच वाटलं वडील असतं तर असंच असतं. खरंच असं वाटतं जर माझे वडील असते तर किती भारी असतं. मी सगळ्यांचे वडील बघते, त्यांचे करणारे प्रेम बघते, पण मला कधी भेटेन असं मला वाटतं. खरंच वडील पाहिजे, ज्यांना नसतं त्यांना कळतं. आता मी ऐकत होते तेव्हा मला कळलं, खरंच वडील पाहिजे होते. आता आई पण नसते, आईने पण दुसरं लग्न केलं, आई सुद्धा निघून गेली. आजी बाबांकडे राहिले, त्यांनी सांभाळ केला, पण मग आई ती आईच असते ना. खरं सांगते, जी आईची किंमत ती फक्त ज्याला आई नसते ना त्यालाच कळते. खरंच आई पाहिजे, आणि आज ज्या मुली आईची किंमत करत नाहीत ना त्या मुली कशाच आई. त्याच आई झाल्यावर त्यांना कळतं आईची किंमत काय असते. आपण आईची किंमत केली नाही ना तर आपले लेकरही आपली किंमत करणार नाही. खरंच आईची किंमत करा. ती आई खूप कष्ट करते. आता मला नाही, मी दररोज आठवण काढते माझ्या आईची. खरंच आई वडिलांची मान खाली जाऊ नका. आजपासून या व्हिडिओवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील वसंत हंकारे 3232 या अकाउंटवरून शेअर केला असून यावर 6 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच एका युजरने लिहिलंय की आज त्या आजी आजोबांना सलाम, ज्यांनी तुझा सांभाळ केला. लेकरा, तुझे भविष्य उज्ज्वल आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की एवढी लहान आहेस पण विचार खूप मोठे आहेत. तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की निशब्द, डोळ्यात पाणी आले. तर आणखी एकाने लिहिलंय की खूप वाईट वाटलं बाळा, तू बोलताना आणि तुझं ऐकताना तुला वडिलांचं प्रेम नाही मिळालं, हे खूप मोठं दुःख आहे. आणि आई असून सुद्धा तिने तुझा विचार न करता दुसरं लग्न केलं आणि आज आजी आजोबा तुला सांभाळतात. बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, आपला विषय जरा हटके असतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह. तुमचं मत नक्की कमेंट करा. सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.